फेडण्यासाठी दुसरं कर्ज कमी करण्यासाठी तिसरं कर्ज. या कर्जामुळे कुठेतरी तुमच्यात नकारात्मकता, निगेटिव्हिटी तयार झालेली असेल. हे कर्जाचं चक्रव्यूह तुमच्या जवळून किंवा तुमच्या अवतीभवतून कुठेही बाहेर जात नसेल. सतत तुम्हाला पैशांची चणचण असेल. त्यात वाईट शक्तींचा तुम्हाला काही त्रास असेल. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण असे काही उपाय सांगणार आहे. ज्यांच्या आयुष्यात पैशांच्या खूप अडचणी आहेत. खूप प्रयत्न करूनही, कष्ट करूनही, मेहनत करूनही जर तुमच्याकडे पैसा येत नसेल आणि आलेला पैसा टिकत नसेल, तर आज मी तुम्हाला जे काही महत्त्वाचे उपाय सांगणार आहे ते अवश्य करा. बघा, कष्टाला आणि मेहनतीला पर्याय नाही. आपण सगळे कष्ट करतो, मेहनत करतो, सगळं करतो, पण बऱ्याच वेळा कष्ट करून, मेहनत करूनही आपलं नशीब आपल्याला साथ देत नाही. जेव्हा जेव्हा आपलं नशीब आपल्यासोबत नसतं, आपल्याला साथ देत नसतं, तेव्हा आपली परिस्थिती ही सुधारत नाही, आपली प्रगती होत नाही, आपल्याकडे लक्ष्मी येत नाही आणि कितीही मेहनत केली, कितीही कष्ट केले तरीही आपल्याला जे हवं ते मिळत नाही. बघा, आत्ता मी तुम्हाला जे काही महत्त्वाचे उपाय सांगणार आहे हे कर्जमुक्तीसाठी आणि पैशांच्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्यापैकी पहिला उपाय जो आहे हा कुठल्याही सोमवारी करायचा आहे. महादेवांचं मंदिर असेल, नसेल तर एखादं तुमच्याकडे शिवलिंग असेल किंवा महादेवांची पिंडी असेल, तुम्ही ती घेतली तरीही चालेल. सगळ्यात पहिले महादेवांच्या पिंडीवरती, मंदिरात गेला असेल किंवा घरातच महादेवांची पिंडी असेल, त्याच्यावरती तुम्हाला 2 चमचे शुद्ध पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर त्याच्यावरती 2 चमचे तुम्हाला कच्चं जे दूध असतं, उकळवलेलं नाही, असं कच्चं जे दूध असतं, हे कच्चं दूध तुम्हाला अर्पण करायचं आहे. पुन्हा त्याच्यावरती तुम्हाला थोडंसं पाणी घालायचं आहे. इतकं करून झाल्यानंतर तुम्हाला एक लोटा म्हणजे एक तांब्या घ्यायचा आहे. छोटा मोठा कुठलाही चालेल, जो तुमच्याकडे लोटा असेल तांब्या तो घ्यायचा आहे. त्या तांब्यामध्ये तुम्हाला पाणी घालायचं आहे. घरातलं शुद्ध पिण्याचं पाणी जे असतं हे पाणी घालायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं कच्चं दूध घालायचं आहे. अर्धा चमचा त्याच्यामध्ये चंदन घालायचं आहे. थोडेसे त्याच्यामध्ये पांढरे तांदूळ आणि पांढरे तीळ घालायचे आहेत. सफेद रंगाचं एक फूल तुम्हाला त्याच्यामध्ये घालायचं आहे. हे सगळं तुम्ही त्या पाण्यामध्ये घातलं की ही 3 बोटं, म्हणजे हे पहिलं बोट आणि शेवटचं बोट बाजूला करा. फक्त 3 बोटं त्या लोट्यामध्ये, त्या तांब्यामध्ये घाला. 3ही बोटं लोट्यामध्ये घातल्यानंतर, पाण्यामध्ये घातल्यानंतर तुमची इच्छा महादेवांना सांगा. जी काही असेल, कर्जासाठी, दारिद्र्याचा नाश होण्यासाठी, ती इच्छा सांगून झाल्यानंतर तुम्हाला तिथे शिवनामावलीचे पाठ करायचे आहे. शिवनामावली म्हणजे शिवांची अष्टोत्तर नावं. तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकातही मिळून जातील. समजा तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नसेल, तुम्हाला येत नसेल, तर तुम्ही फक्त ओम नमः शिवाय, महिला असेल तर फक्त नमः शिवाय आणि पुरुष असतील तर ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा तरी तुम्हाला जप करायचा आहे. इतकं करून झाल्यानंतर त्या तीर्थात, त्या पाण्यात घातलेली 3ही बोटं काढून घ्यायची आणि त्यानंतर लोट्यामध्ये असणारं तीर्थ, लोट्यामध्ये म्हणजे त्या तांब्यात असणारं तीर्थ महादेवांच्या पिंडीवर अर्पण करायचं. बघा, हा उपाय तुम्ही 4 सोमवार करून बघा. 4 सोमवारांमध्ये तुम्हाला पूर्णतः अनुभव येईल. जे काही कर्ज वाढलं होतं, कुठेच कर्ज कमी होत नव्हतं, पैसा येत नव्हता, टिकत नव्हता, ती प्रत्येक समस्या तुमची दूर होईल. आता दुसरा उपाय करायचा आहे मंगळवारी. आठवड्यातील कुठलाही मंगळवार. तुम्हाला मंगळवारच्या दिवशी गणपती बाप्पांच्या समोर, घरात मूर्ती असेल तिथे, नाही तर गणपती बाप्पांचं मंदिर असेल तिथे, गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये किंवा गणपती बाप्पांच्या समोर तुम्हाला जायचं आहे. गणपती बाप्पांच्या समोर तुम्हाला 21 दुर्वा ठेवायच्या आहेत. 21 दुर्वा ठेवत असताना त्या स्वच्छ छान घ्या, स्वच्छ पाण्याने धुवा, थोड्याशा त्या सुकवा. त्या दुर्व्यांच्या देठाचा भाग, दांडीचा जो भाग असतो, त्या हळदीत आणि नंतर कुंकवात बुडवा. पहिले हळदीमध्ये बुडवायच्या, नंतर त्या कुंकवामध्ये बुडवायच्या, म्हणजे त्या देठांना हळदी कुंकू लावायचं आणि त्याच्यानंतर ह्या ज्या दुर्वा आहेत ह्या आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला गणपती स्तोत्र म्हणायचं आहे. 3 वेळा गणपती स्तोत्र म्हणायचं. गणपती बाप्पांना जी काही आपली इच्छा असेल, कर्जासंदर्भात जे काही असेल ते सांगायचं आहे आणि 21 दुर्व्यांची जुडी बाप्पांच्या समोर ठेवायची आहे. तुम्हाला कमीत कमी 1 दिवसभर किंवा फार फार तुम्ही मंदिरात गेला असेल तर 1 तास, अर्धा तास ही दुर्व्याची जुडी गणपती बाप्पांच्या समोर ठेवायची आहे.
त्यानंतर तुम्हाला तिथून ती उचलायची आहे. एक 10 रुपयाची, 50 रुपयांची, 20 रुपयांची, 100, 200, 500 जी नोट तुमच्याकडे असेल कोरी व्यवस्थित छान, त्या नोटीमध्ये ही दुर्व्याची जोडी तुम्हाला ठेवायची आहे. नोट कशी घ्या तर जी आपली नोट असते तीच घ्या. तिथे मध्ये ही नोट ही 21 दुर्व्यांची जोडी ठेवा आणि ती नोट फोल्ड करा. म्हणजे बरोबर त्या नोटीमध्ये दाबून ही 21 दुर्व्यांची जोडी तुम्हाला तुमच्या कपाटात किंवा पैशांच्या पाकिटात ठेवायची आहे. आता कितीही दिवस तुम्ही ती तिथे ठेवू शकता. जोपर्यंत ही 21 दुर्व्यांची जोडी त्या नोटीमध्ये आहे तोपर्यंत तुमच्याकडे पैसा येणार, पैसा खेचून येणार, पैसा खूप येणार. जी काही दरिद्रता आणि गरिबी आहे ती त्याच क्षणापासून, त्याच दिवसापासून तुमच्या आयुष्यातून दूर जायला लागणार. आता मी तुम्हाला तिसरा उपाय सांगते आहे, खूप प्रभावी उपाय आहे. या उपायासाठी आठवड्यातील कुठलाही दिवस घ्या. जो दिवस तुम्हाला आवडतोय त्या दिवशी तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी, जेव्हा तुम्ही झोपायला जाताय त्याच्या थोडा वेळ अगोदर उजव्या हातामध्ये तुम्हाला थोडं मीठ घ्यायचं आहे. खड्यांचं किंवा बारीक कुठलंही सेंधव मीठ असतं ते घेतलं तरी चालेल. थोडं मीठ तुम्हाला हातामध्ये घ्यायचं आहे. हातामध्ये मीठ घेतल्यानंतर हाताची मूठ तुम्हाला बंद करायची आहे. हाताची मूठ बंद केल्यानंतर तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, कर्ज संपत आहे, कर्ज दूर होत आहे, माझ्याकडे पैसा येत आहे, गरिबीचा नाश होत आहे आणि आता माझं सगळं चांगलं आहे. म्हणजे जेवढी निगेटिव्हिटी, नकारात्मकता तुमच्यात साठलेली आहे ही सगळीच्या सगळी त्या क्षणामध्ये नष्ट करायची आणि कुठेतरी पॉझिटिव्हिटी तुमच्या मनामध्ये ठेवायची. आणि त्याच्यानंतर हे जे मीठ आहे बेसिंगजवळ जायचं. बेसिंग नसेल तुमच्याकडे तर एका ग्लासमध्ये किंवा मगमध्ये पाणी घ्या, हातावर ते पाणी घाला आणि मीठ फ्लश करून टाकायचं. हा सलग 21 दिवस उपाय करायचा. 21 दिवसांच्या आत किंवा 21 दिवसांमध्ये तुम्हाला खूप अनुभव येईल. जे काही कर्ज वाढत होतं, साठत होतं किंवा कर्ज कुठेतरी चक्र व्याजाने चालत होतं ते कर्ज कुठेतरी तुम्हाला कमी होताना दिसेल. कुठून ना कुठून पैशांची सोय होईल. कितीही आर्थिक समस्या असेल ती कमी होईल. तुम्हाला सांगते, अलिबागमध्ये राहणारे आपल्या स्वामी भक्त ताई आहेत सरिता पाटील आणि त्या ताईंनी जवळपास 4 महिन्यापूर्वी मला फोन केला होता. खूप आर्थिक समस्या होती. अक्षरशः या ताईंनी लहानपणापासून खूप वाईट दिवस बघितलेले आहेत. आत्तासुद्धा दिवस बदलत नव्हते. आता मुलगा चांगला कमावत होता, पती चांगल्या कामाला, म्हणजे पतीचं आता प्रमोशन झालेलं, सगळं चांगलं चालू होतं, पण घरात वादविवाद होत होते. मुलगा व्यसनाधीन झाला, त्यात बरंच कर्ज झालं, म्हणजे अशा समस्या सुरू होत्या. ताईने अक्षरशः 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्नसुद्धा केला होता जेव्हा त्या मला सांगत होत्या. पण या ताईंना मी कर्जमुक्तीसाठी या 3ही सेवा सांगितल्या. ताईने 3ही सेवा करायला सुरुवात केली आणि तुम्हाला सांगते 21 दिवसानंतर ताईंचं सगळं आयुष्य बदलून गेलं. जो मुलगा सतत व्यसनाधीन व्हायचा त्या मुलाने चक्क दारू सोडली. त्यांचे जे पती आहेत ते पती मुलाला खूप बोलायचे, घरात भांडणं व्हायची, ते पती शांत झाले. ताई म्हणतात आता कर्ज खूप कमी झालेलं आहे, थोडंफार राहील ते पण फिटेल, पण हा उपाय केला आणि मला अवघ्या काहीच दिवसांमध्ये याचा इतका अनुभव आला की आता सगळं चांगलं आहे. बघा, मनापासून विश्वासाने केला तर तत्परतेने अनुभव येणार. नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करा.